नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीचे पेपर जे झालेले आहेत त्या परीक्षेचे रिझल्ट सोबतच बघा मित्रांनो निकाल व निवड याद्या व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तुम्ही ज्या जिल्हा परिषद करता अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्ही दिलेल्या ज्या पदाकरता तुम्ही पेपर दिले होते त्या पदाकरता जी रिझल्ट तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा नाही. तर सध्या बघा मित्रांनो, जिल्हा परिषद जळगाव यांच्या बघा मित्रांनो परीक्षेचे रिझल्ट व निवड याद्या त्यांनी प्रसिद्ध केल्या आहे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, आरोग्य पर्यवेक्षक पद तसेच विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, आरोग्य पर्यवेक्षक तसेच विस्तार अधिकारी कृषी पदाची तात्पुरती निवड यादी व वरिष्ठ सहाय्यक पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा मित्रांनो, त्यामधल्या आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरता बघा मित्रांनो, तर या पदाकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता 14 फेब्रुवारी 2024ला विद्यार्थ्याला सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेले आहे. तर बघू शकता, त्यामध्ये तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी पण लावलेली त्यांनी झेडपी जळगाव यांच्या वेबसाईटवर. त्यानुसार बघा मित्रांनो, रिझल्ट लावलेला आहे. एका विद्यार्थ्याचा बघा मित्रांनो प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग त्यांनी दिला आहे. या विद्यार्थ्याला बघा मित्रांनो 14 फेब्रुवारी 2023ला हजर व्हायची आहे. जिल्हा परिषद जळगाव यांच्या जी जाहिरात दिलेली आहे यांच्या इथे त्यांना जिल्हा परिषद जळगाव येथे हजर होऊन त्यांना सकाळी 11 वाजता हजर होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. डॉक्युमेंट मित्रांनो बघा, जाहिरातमध्ये जे दिलेले होते पूर्ण डॉक्युमेंटची एक ओरिजिनल प्रत व एक झेरॉक्स आणि प्रत्येक झेरॉक्सवर सिग्नेचर केलेली असावी असा एक सेट घेऊन जायचा आहे व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. तर अशी अपडेट होती. सोबतच बघा मित्रांनो, बाकीच्या जिल्हा परिषदचे पण रिझल्ट लागणे चालू झालेले आहेत. त्यांचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या विद्यार्थ्यांना लवकरच बोलवण्यात येणार आहे. तर तुम्ही अपडेट राहा, वेबसाईट चेक करत राहा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.